प्रश्न विचारला जाईल कुमारी साक्षी पानसरे. लास्ट क्वेश्चन. शेवटचा. गुड आफ्टरनून सर. इकडे सर. येस. गुड आफ्टरनून. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात तरुणांची संख्या खूप आहे, पण आपल्या भारतात यूथ ही खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक झाला आहे. म्हणजे यूथमध्ये स्किल नाही आहे किंवा यूथचं म्हणणं असतं आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. खूप साऱ्या गोष्टी असतात. आपला खूप सारा, तुम्ही एक IAS ऑफिसर आहे, आपला खूप सारा यूथ म्हणजे आपले जे तरुण आहेत ते UPSC MPSC अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतात. ज्यावेळेस त्यांना सक्सेस भेटत नाही 3, 4, 5 वर्षानंतर काहींना कळतं की लवकर सोडावं, काहींना नाही कळत, खूप उशिरानंतर सोडतात. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर काहीच मार्ग नसतो किंवा ज्यावेळेस त्यांनी कॉम्पिटिटिव्हची तयारी चालू केली असते त्यावेळेस त्यांचा प्लॅन बी हा काही फिक्स नसतो. मग अशा तरुणांच्या समोर काय म्हणजे त्यांच्याकडे समोर ज्या अपॉर्च्युनिटीज दिसत नाही आहेत किंवा जे रस्ते बंद झाले आहेत किंवा त्यांना समजत नाही आहे की याच्यानंतर आपण काय करायचं किंवा जे आता प्रिपेअर करतायत पण त्यांना माहिती नाही आम्हाला सक्सेस मिळेल की नाही, त्यानंतर काय, अशांसाठी तुम्ही काय बोलाल सर? थँक्यू. या प्रश्नाचं उत्तर 21 मी दिलेलं आहे, परंतु आता इथं विचारलं त्याच्यामुळे आता परत देतो. मुळामध्ये लक्षात घ्या, UPSC किंवा MPSC हा काही एंड ऑफ द वर्ल्ड नाही आहे. नाही हे एकमेव ऑप्शन आहे, ना बेस्ट ऑप्शन आहे. ना बेस्ट ऑप्शन आहे, मी सांगतो. वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, मी वाईट म्हणत नाही. कोणतेही प्रोफेशन चांगलंच आहे. मला आठवतं की मला MPSCला असा प्रश्न विचारला होता की त्यावेळेस मी लेक्चरर होतो, तर तुम्ही नोबल प्रोफेशन असं नोबल प्रोफेशन सोडून इकडच्या पोस्टमध्ये का जातात हा प्रश्न विचारला होता. म्हणजे त्यांचं इंडिकेशन असं होतं की शिक्षक किंवा एज्युकेशन सेक्टर हे नोबल आहे. ॲक्च्युअली त्याचं उत्तर हेच आहे की एवढी प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन. एवढी प्रोफेशन, कोणतंही प्रोफेशन करा, नोबल करा, ते अशा पद्धतीने करा त्याचा इम्पॅक्ट करा. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. UPSC MPSC हा एकमेव नाही आहे. आता लेटेस्ट टेक द स्टॅटिस्टिक्समध्ये काही दिवसापूर्वी एक एक्सप्रेसला आमच्या सिनियर कलिजनी एक छान आर्टिकल लिहिलं होतं. किती जणांना वाटलं मला माहीत नाही आहे. मला मते किती एक 5-10 लाख अर्ज येत असतील UPSCला. साधारणपणे 1000 पोस्ट असतील टोटल वर्षभरात. 1000 मधल्या IASच्या 100 असतील, IPच्या 100 असतील, 200-250. प्रिलिम्सला 5 झाल्यानंतर काहीतरी देन यू टेक समथिंग 10 टाइम्स फॉर मेन्स असं काहीतरी आहे की समजा 1000 असेल तर 10,000 तुम्ही मेन्सला येता. म्हणजे 10 लाख जर घेतले त्याच्यातले 10,000 किती टक्के झाले? किती टक्के? 1%. 1% मधले इंटरव्ह्यूला 2-3 टाइम्स म्हणजे 1000 असेल तर 2,500 पण बसला. किती टक्के झाले ओरिजिनल 10 लाखामधले? आणि सिलेक्शन IAS मध्ये 100 म्हणजे 10 लाखापैकी 100 IAS होतात. म्हणजे किती टक्के झाले? जस्ट इमॅजिन द नंबर, राईट? आता हे एवढं करण्यासाठी तुम्ही किती वेळ द्यायचा हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. आमच्यापैकी काही लोकांनी